मुंबईत सुद्धा भाजप सध्या 2 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतं। नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर आघाडीवर आहेत। नाशिकची महापालिका सुद्धा यंदा अतिशय महत्त्वाची आहे। कुंभमेळ्यामुळे या महापालिकेचं महत्त्व वाढलेलं आहे। तिकडे नांदेडमध्ये सुद्धा भाजप सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळते। म्हणजे बहुतांश महापालिकांवर सध्या भाजपच आघाडीवर असल्याचं चित्र आहे। पुण्यात सुद्धा 32 जागांवर सध्या भाजप आघाडीवर आहे। मुंबईमध्ये 98 जागांचे कल सध्या समोर आलेले आहेत आणि यामध्ये भाजप 36, शिवसेना 15 जागांवर सध्या आघाडीवर आहे। काँग्रेस सुद्धा 10 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळते। त्यामुळे मुंबईकरांचा कौल आता नेमका कुणाला असेल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। पुन्हा जाऊयात वरिष्ठ सहकारी प्रसाद काथेसर यांच्याकडे। बिलकुल 100 जागांचे कल आलेले आहेत। 227 पैकी 100 जागांचे मुंबईतले कल आलेले आहेत। मी परत ही चर्चा मुंबईकडे याच्यासाठी आणतोय कारण सगळ्या देशाचं लक्ष या मुंबईतल्याच चर्चेकडे असणार आहे। 100 जागांचे कल आणि त्यातले बदललेले आकडे आपल्याला लक्षात येत आहेत। भारतीय जनता पार्टी 36, शिवसेना 15, राष्ट्रवादी 1, ठाकरे गटाच्याकडे 27 जागांच्या बाबतीतला कल येतो आहे। मनसे या बाबतीत फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतकाच आकडा आहे। आता 5, पवारांचा आकडा जो पूर्वी 1 होता तो आता एकदम घसरून शून्यावर आलेला आहे। काँग्रेसची स्थिती बरी दिसतीये। हनुमंतराव पवार, काँग्रेस इतक्या चमत्कार पद्धतीने कसं काय मुंबईत काम करताना दिसतं? चमत्कारिक असं त्याला म्हणू नका, कारण मुंबईमध्ये नागरिकांच्या प्रश्नावर खासदार वर्षाताई गायकवाड असतील, झोपडपट्टीधारकांचे प्रश्न असतील, बेस्ट प्रवासी त्यांचे प्रश्न असतील, महानगरपालिकांच्या जागा उद्योगपतींना देण्याचा मुद्दा असेल, ह्या सगळ्या गोष्टींवर काँग्रेस पक्ष हा मुंबईकरांसोबत आहे, नागरिकांसोबत आहे। कुठलेही भावनिक मुद्दे न घेता, कुठल्याही धार्मिक अजेंड्यावर काम न करता मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या नागरिकांच्या प्रश्नावर काँग्रेसचे लोकप्रतिनिधी लढतायत। सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जायची आमची भूमिका आहे। त्याला ते येतानाचं यश दिसतं। आम्हाला 40-45 जागांपर्यंत मुंबईमध्ये किमान आम्हाला अपेक्षा आहे। ठीक आहे, पटकन प्रदीप पेशकार, काँग्रेसच्या या परफॉर्मन्सवर, आत्ताच्या परफॉर्मन्सवर काही प्रतिक्रिया द्याल 20 सेकंदात? नाही, हळूहळू त्यांचा कॉन्फिडन्स असाच राहावा अशी अपेक्षा करतो, कारण तो कमी होणार आहे हे नक्की आहे। कारण भाजपा शिवसेना महायुतीची सत्ता त्या ठिकाणी 100% येणार या बाबतीमध्ये आमच्या मनात कुठलीही शंका नाही आहे। आणि खरं तर कुठल्या भावनिक मुद्द्यावर ही निवडणूक लढवलेलीच नाही आहे। ही निवडणूक लढवली आहे आम्ही ती पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावर। आणि मला पटकन योगेश खैरे यांच्यापर्यंत जायचंय। योगेशजी, मनसेचा आकडा का वाढत नाही? तुम्ही वारंवार हेच उत्तर नाही देऊ शकत की आपण थोडा वेळ थांबू, वाट पाहू, थोडा वेळ थांबू, वाट पाहू। दरम्यान कलांमध्ये भारतीय जनता पार्टीचं अर्धशतक झाल्याची बातमी येते आहे। आपल्यासोबत कल्याणी आहेत, त्या कल्याणी या संदर्भातलं तपशील थोड्या वेळात देतील। महापालिकांचे आता कल समोर येत आहेत आणि मुंबईमधून 102 जागांचे सुरुवातीचे कल समोर आलेले आहेत आणि यामध्ये भाजप 38 तर शिवसेना 15 जागांवर सध्या आघाडीवर आहे। त्यामुळे 50 आकडा त्यांनी पार केल्याचं सध्या चित्र पाहायला मिळते आणि यामध्ये ठाकरे गट सुद्धा त्याच बरोबरीने आहे 27 जागांवर। मनसे मात्र काहीशी मागे पडले कारण केवळ 5 जागांवर मनसे आता